ही गोष्ट एका सुंदर वनातली आहे, जिथे सगळे जनावर आपलं जीवन आनंदात जगत होते. त्याच जंगलामध्ये एक सिंह होता, जो जंगलाचा राजा होता, ज्याचा दबदबा पूर्ण जंगलात होता. तो सिंह खूपच हिंसक होता, जो प्रत्येक दुसऱ्या दिवशी कोणत्या ना कोणत्या जनावराला आपली शिकार करत होता आणि आपली भूक मिटवत होता. त्या सिंहाच्या कहराने जंगलातली सगळे प्राणी खूप त्रस्त झाले होते. एक दिवस सिंहाने जंगलातल्या एका हरिणाला आपली भूक मिटवण्यासाठी शिकार बनवलं. हे बघून सगळे जंगलातले प्राणी खूप घाबरून गेले होते. सगळ्यांच्या मनात सिंहाच्या प्रती खूप भीती निर्माण झाली होती. त्या सिंहाच्या भीतीने कोणताही प्राणी जंगलामध्ये स्वातंत्र्याने फिरू शकत नव्हता. एका दिवशी जंगलामधील काही प्राणी जंगलातल्या एका जागी बसून बोलणं करत होते. मित्रांनो, या सिंहाने तर आपल्या नाकी 9 करून टाकलेत. दर दिवशी आपल्या जंगलमध्ये येतो आणि एका प्राण्याला आपली शिकार बनवतो. जर असंच चालत राहील तर एक दिवस हा सिंह या जंगलातनं आपलं नावच मिटवून टाकेल. अगदी खरं बोलला हा ससा. तो सिंह तर अगदीच भयानक सिंह आहे. तो एकदाची का एका प्राण्यावर नजर टिकवतो ना, तर त्याला संपवूनच श्वास घेतो. त्या सिंहाने माझ्या बहिणीला खाऊन टाकलं आणि मी आता जंगलात एका क्षणासाठी सुद्धा नाही राहू शकत. मी आता या जंगलाला सोडून नेहमीसाठी चाली जाते. मी पण हे जंगल सोडून जाणार आहे. अरे भाऊ, प्राण आहे तर संसार आहे. इथे राहून आपल्याला आपलं जीवन धोक्यात नाही टाकायचंय. मी कुठल्या दुसऱ्या ठिकाणी जाऊन आनंदात आपलं आयुष्य काढेन. आपण सर्व हे जंगल सोडून देऊ. आपल्याला ते सिंहाबरोबर नाही राहायचंय. आपल्याला पण आपलं जीवन प्रिय आहे. अरे, सगळ्यांनी जर इथून जायचं ठरवलंच आहे, तर आम्ही पक्ष्यांनी इथे राहून करायचं तरी काय? जर या जंगलाची बहारच चालली जाईल तर आम्ही इथे काय करू? आम्ही इथे राहू शकू का? आम्ही सुद्धा तुमच्या सोबत येतो. आम्ही कुठे दुसऱ्या ठिकाणी आमचं घर बसवतो. जवळजवळ सगळेच प्राणी त्या सिंहाच्या भीतीने जंगल सोडण्याचा निर्णय घेतात. तेव्हाच तिथे एक उंदीर येतो, जो तिथेच राहत असतो. तो खूपच चतुर उंदीर असतो. हे काय करताय जंगलवासियांनो? हे जंगल आमचं आहे. या जंगलाला आम्ही मोठ्या प्रेमाने वाढवलंय. इतक्या मेहनतीने आम्ही या जंगलाला बनवलंय आणि तुम्ही एका सिंहाच्या भीतीने जंगल सोडण्याची गोष्ट करतायत. मग काय करायचं भाऊ? बसून त्या सिंहाचा शिकार बनवू आणि उगाचच आपलं आयुष्य संपवू. ससा भाऊ, घाबरून राहण्यात काही अर्थ नाहीये. जगायचंच असेल तर ऐटीत जगा. असं घाबरून जगणं पण काय जगणं आहे का? अरे उंदरा, तो सिंह आहे, सिंह, आणि खूपच खतरनाक आहे. मी तुम्हाला एक वचन देतो की लवकरच तो सिंह हे जंगल सोडून निघून जाईल. आणि जर का नाही गेला तर परत कुठल्या प्राण्याची शिकार नाही करणार. पण असं कसं होऊ शकतं भाऊ? ते सगळं तुम्ही माझ्यावर सोडून द्या. तुम्ही फक्त बघत राहा मी कसं त्या सिंहाला मूर्ख बनवतो ते. हे उंदरा, गप्प बस. इथे आम्ही मोठे मोठे जनावर त्या सिंहाचा केसही वाकडा नाही करू शकत. आणि तू एवढासा असून सिंहाला धडा शिकवायची गोष्ट करतोयस. अरे तुला एका झटक्यात केव्हा खाऊन टाकेल कुणाला कळणारही नाही. मानलं की मी छोटा आहे, पण कधी कधी छोट्या पाकिटातही मोठा धमाका असतो. आता माझी कमाल बघा. इतकं बोलून तो उंदीर पळून त्या सिंहाच्या गुफेजवळ जातो आणि सगळे प्राणी त्या उंदराला बघत असतात. हा मरणार, फालतू हिरोगिरीमध्ये आपले प्राण गमावणार. अरे याला माहित नाहीये हा कोणाच्या गुफेत जातोय. अरे तो जंगलचा राजा आहे, सिंह. त्याच्या समोर उभं राहिल्यावर
भल्या भल्या प्राण्यांची ओली होते, ओली. तर मग हा एवढासा उंदीर काय करू शकतो सिंहाचं? इथे सगळे प्राणी काळजीने त्रस्त असतात. तेव्हा उंदीर हळूहळू सिंहाच्या गुफेत जात असतो. आतमध्ये सिंह गाढ झोपलेला असतो. हे बघून उंदीर घाबरून जातो. अरे बापरे, जंगलवासियांसमोर हिरो तर बनून आलो आहे मी, पण या खतरनाक सिंहाचा सामना कसा काय करू? अरे याचे दात किती खतरनाक आहेत. याचे दात तर एका झटक्यातच माझे 2 तुकडे करून टाकतील. तेव्हाच उंदराचा पाय सिंहाच्या शेपटीवर पडतो आणि सिंह झोपेतून जागा होतो. कोण आहेस रे तू, आणि इथे कशाला आलायस? भाऊ, भाऊ मी उंदीर आहे. अरे भावाच्या मुला, लवकर सांग की तू इथे का आलायस, नाही तर तुला मारायला मला खूप मजा येईल. अरे नाही नाही भाऊ, मला नका मारू. खरं तर मी तुमची इकडे मदत करायला आलोय. तू एवढा छोटा उंदीर आणि माझी मदत करणार आहेस तू? अरे मी सिंह आहे, सिंह. या जंगलाचा राजा आहे मी. मला पूर्ण जंगल घाबरतो आणि तू माझी मदत करायला आलायस? अरे सिंह भाऊ, मी जी गोष्ट तुम्हाला सांगायला आलो आहे ती ऐकून तुमचं डोकं फिरून जाईल आणि तुमच्या पायाखालची जमीन खिसकून जाईल. अच्छा, अशी काय गोष्ट आहे? मी काही वेळापूर्वी जंगलात शिकाऱ्यांना बघितले आणि त्यांनी या जंगलातलं हर झाड, प्रत्येक ठिकाण, प्रत्येक तलाव आणि प्रत्येक दगडावर एक वेगळंच औषध टाकलं आहे, जे खाण्यामुळे या जंगलातले पक्षी आणि जनावर बेशुद्ध होतील आणि त्यानंतर शिकारी त्या सगळ्यांना आपल्या बरोबर एका पिंजऱ्यात कैद करून घेऊन जातील. तू खरं बोलतोयस ना उंदरा? हो, हे सगळं मी माझ्या कानाने ऐकले आणि डोळ्यांनीही पाहिलंय सिंह दादा. म्हणूनच ही खबर द्यायला मी तुमच्याकडे आलो आहे, कारण तुम्हीच आमच्या जंगलाची खरी शान आहात. जर का तुम्ही चुकून कुठल्या पक्षी किंवा प्राण्याला खाल्लं आहात तर त्यांच्या शरीरातलं ते औषध तुमच्या शरीरात पण जाईल आणि तुम्हीही बेशुद्ध व्हाल आणि त्यानंतर तो शिकारी तुम्हालाही पिंजऱ्यात टाकून घेऊन जाईल. काय? नाही, मला पिंजऱ्यात कैद नाही व्हायचंय. अरे बापरे, ही कुठली समस्या आली जंगलात? अरे सिंह भाऊ, मी तर काही न खाता जंगलात फिरतोय सकाळपासनं. अरे एवढंच नाही तर मी पाणी पण नाही प्यायलोय. जर ते औषध माझ्या शरीरात गेलं ना आणि मी बेशुद्ध झालो ना तर मी पण त्या शिकाऱ्यांच्या कैदेत येईन. म्हणून तर मी ही गोष्ट सगळ्यांना सांगितली आहे आणि सगळेच हे जंगल सोडून चालले आहेत. तर मी पण चाललोय. तर तुम्ही पण इथून निघून जा सिंह भाऊ, नाहीतर तुम्हाला काही फायदा तर होणार नाही. फालतू मध्ये तुम्ही त्या पिंजऱ्यात कैदी बनून राहाल. मी तर चाललोय बाबा. इतकं बोलून तो चतुर उंदीर तिथून निघून गुफेतून बाहेर येऊन लपून बसतो आणि सिंहाच्या गोष्टी ऐकू लागतो. अरे बापरे, हा उंदीर तर मला समस्येत टाकून गेला. नाही नाही, मी या जंगलात नाही राहणार. आता मीही हे जंगल सोडून कुठेतरी दूर निघून जाईन. अरे जीव वाचला तर संसार राहील ना. मी आताच जंगलातून निघून जातो. इतकं बोलून सिंह त्या गुफेतून बाहेर निघून जंगलातून निघून नेहमीसाठी बाहेर निघून जातो. जेव्हा जंगलातले प्राणी आणि पक्षी त्या सिंहाला जंगलातून नेहमीसाठी जाताना बघतात तेव्हा सगळे जण आनंदी होतात. अरे वा उंदीर भाऊ, मानलं तुम्हाला. शेवटी तुम्ही त्या सिंहाला या जंगलातून काढूनच टाकलं. मी सांगितलं होतं ना, या चालाक उंदरासमोर तो मूर्ख सिंह टिकूच शकणार नाही. बघितलं ना,
कसं मी माझ्या चालाक बुद्धीने त्या सिंहाला बाहेर काढून टाकलं ना. उंदराच्या या चतुराईने संपूर्ण जंगलामध्ये आनंद परत येऊन जातो आणि त्यानंतर सगळे जंगलातले वासी पहिलेसारखं आपलं जीवन आनंदात व्यतीत करतात. तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका. धन्यवाद.